एक वाटी हिरवे मूग तव्यावर भाजून तर बघा, अगदी संपूर्ण कुटुंब आवडीने खातील, चाटून पुसून खातील. इतकी चविष्ट आणि मस्त चमचमीत अशी ही रेसिपी बनवून तयार होते. त्यासाठी इथे मी लोखंडी तव्यावर 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहे. अगदी आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हे जे मूग आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही डाएट करत असाल किंवा घरात भाजीला काहीच नसेल, तर अशा वेळेस तुम्ही ही जी हिरव्या मुगाची रेसिपी आहे, ती नक्की ट्राय करू शकता. चवीला अगदी भन्नाट लागते, एक नंबर लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्या पद्धतीने. तर आता आपण हे जे मूग आहे, ते साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी अगदी मस्त खमंग असे भाजून घेणार आहोत. तर मूग भाजत आले, की हलकासा त्याचा सुगंध यायला लागतो. तर समजावं, की आपले मूग जे आहेत, ते भाजायला लागलेले आहेत आणि हलकासा त्याचा कलर देखील बदलतो. तर हे पहा साधारण 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि अगदी मंद आचेवर छान खमंग असे हे हिरवे मूग मी इथे भाजून घेतलेले आहेत. खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत सुद्धा याला भाजायचं नाहीये. अगदी मस्त सुगंध यायला लागला आणि हलकेसे भाजून झाले, की आता हे सर्व मूग आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मूग भाजून एका ताटामध्ये इथे मी काढून घेतलेले आहेत. हलकेसे याला आपण थंड करून घेऊयात. तर मूग थोडेसे थंड झाले, की एक छोटा कुकर घेतलेला आहे. या कुकरमध्ये हे सर्व भाजलेले मूग काढून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला आता पाणी घालून साधारण 2 ते 3 पाण्याने हे जे मूग आहे ते स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. जी काही धूळ वगैरे किंवा घाण लागलेली असेल ती सर्व निघून जाईल. तर इथे मी 2 ते 3 पाण्याने मूग स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आता साधारण आपल्याला 1 ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला अगदी मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर साधारण 6 ते 7 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहे. अगदी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे मूग पाहिजे तसे शिजत नाही, त्यामुळे 5 ते 6 शिट्ट्या याच्या करून घ्या. कुकर गॅसवर ठेवलाय तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करूया. तर खलबत्त्यामध्ये इथे मी साधारण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आता आपण याचा ठेचा तयार करून घेणार आहोत. तर थोडंसं जाडसरच आपल्याला याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. पण ह्या रेसिपीसाठी एखादी मिरची थोडी जास्त राहिली तर चव अगदी भन्नाट येते. तर हे पहा इथे मस्त लसूण आणि हिरव्या मिरचीचा छान जाडसर असा इथे मी हा ठेचा तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला थोडंसं हे जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवून देऊयात. तर कुकरच्या सुद्धा इथे मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपले जे मूग आहेत ते अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत. हातावर थोडेसे दाबून बघितले, की अगदी पटकन ते मॅश होतील. अशाच पद्धतीने हे मूग आपल्याला चांगले असे शिजवून घ्यायचे आहे. तर हे पहा मूग अगदी व्यवस्थित असे आपले शिजलेले आहे. चमच्याने एकदा त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता पुढची कृती पाहूयात. तर इथे गॅसवर साधारण 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालं, की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं छान तडतडू द्यायचं आहे. जिरं छान तडतडल्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसणाचा, तो यामध्ये घालायचा आहे. आणि अगदी मिनिटभरासाठी आपल्याला हा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे, जेणेकरून लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा दूर होईल. तर फक्त मिनिटभर आपण याला तेलामध्ये परतवून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. ती देखील तेलामध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. ह्या रेसिपीसाठी खूप सारे मसाल्यांची अजिबात गरज लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी मसाल्यांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते. आता यानंतर आपण जे मूग शिजवून घेतलेले होते, ते सर्व मूग यामध्ये घालायचे आहे. आणि चमच्याने आपल्याला एकदा व्यवस्थित असे ते मिक्स करून घ्यायचे आहेत. फक्त मिनिटभरासाठी आपल्याला हे चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर साधारण इथे मी 1 ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालून घेते. तुम्हाला कितपत ग्रेव्ही ठेवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालून घेऊ शकता. तर इथे मी साधारण दीड ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे, कारण उकळल्यानंतर ही जी भाजी आहे ती अजून थोडीशी घट्ट होते. तर चमच्याने व्यवस्थित असं याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर अगदी कमी फ्लेमवर इथे मी साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी ही भाजी मस्त अशी उकळवून घेतलेली आहे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त झणझणीत आणि चटपटीत टेस्टी अशी इथे मुगाचं मेदगं आपलं बनवून तयार झालेलं आहे. हे जे मुगाचं मेदगं आहे ते चवीला अगदी अप्रतिम लागतं. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. जर घरात भाजीला काहीही नसेल तर अशा वेळेस तुम्ही 1 वाटी मुगाची ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
किंवा तुम्ही हे मुगाचं मेदगं अगदी चपाती किंवा भाकरीसोबत न खाता नुसतंच जरी खाल्लं ना, तरी चवीला खूप भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही डाएट करत असाल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. रेसिपी आवडली असेल, तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.